लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. आपल्यासोबत लोकसभेचे उमेदवार खऱ्या अर्थानं भाजपचे सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, पहिल्या टप्प्यातच तुमचं नाव जाहीर झालं आणि तुमचा लोकसभेचं क्षेत्र जे आहे त्याच टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात तुमचं मतदान होणार आहे. त्या तुमच्या पहिल्या टप्प्यात काय करणार सांग? नाही, साधारणतः विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि विदर्भाचं जे स्थान आहे ते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत मध्यभागी 0 माईल्स आपण म्हणतो हृदयस्थानी आहे. आणि विदर्भाचा हा विक्टरीचा ठरेल भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुतीसाठी. खरं तर विदर्भाचा अनुशेष, विदर्भावरचा अन्याय, शोषण हे काँग्रेसने दिलेली विदर्भावर देण होती. दांडेकर समिती बसायची, विजय केळकर समिती बसायची आणि विधानसभेत विदर्भाच्या अनुशेषावर अनेकदा चर्चा झाल्यात. जर माननीय देवेंद्रजीचं सरकार आल्यानंतर काँग्रेसचे नेतेही विदर्भाच्या अनुशेषावर चर्चा करत नाही. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात माननीय गडकरीजींनी, माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथ शिंदेजींनी आज विदर्भाचा जो विकास केला, तर शेवटी जात पात, धर्म, रंग, वंश, वय, उंची, वजन यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. देशासाठी विदर्भाचं स्थान महत्त्वाचं आहे आणि याकरता मतदार राजा, ज्याला आम्ही ईश्वराचा अंश समजतो, तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहील हा विश्वास मग पूर्ण शक्तीने आहे. मागचेही अनेक निवडणुका आम्ही सेवाग्रामची, महात्मा गांधींची जे वर्धा आहे ती जिंकतो आहे. यावेळी आम्ही सर्व जागा जिंकू याबद्दल माझ्या मनात दूरपर्यंत शंका नाही आहे. ज्या पद्धतीनं हे सगळे टप्पे निवडणुकीचे जाहीर झालेले आहेत, निकाल जर आपण पाहिला तर 4 जूनपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. एरवी निकाल जो आहे तो मे एंडिंगपर्यंत येत असतो आणि सरकार बसतं. हे कुठेतरी जे टप्पे वाढवण्यात आले आहेत किंवा एवढा मोठा कालावधी देण्यात आलेला आहे, भाजपचं याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे म्हणून असं घडवलं गेलं आहे असं विरोधकांकडून आरोप होतो. नाही, जे आरोप करत असतील एक तर त्यांची बुद्धी ते वापरत नाही. 1952 मध्ये सुद्धा 25 ऑक्टोबर ते 15 फरवरी निवडणुका झाल्या. तर काही नवीन घडतंय का? 52 मध्ये सार्वत्रिक निवडणूक ही अशाच पद्धतीची झाली होती. आणि म्हणून मला वाटतं की असे आरोप करून, हास्यास्पद आरोप करू नये, तर्कसंगत आरोप केले पाहिजे. आणि तर्कसंगत आरोप करायचे असेल तर मला व्यक्तिगत रीतीने वाटते प्रत्येक सार्वत्रिक निवडणुका, मी स्वतःच तुम्हाला लागेल तर उद्या कागद देतो, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीची तारखा हे काढाव्यात, महिने काढावेत आणि मग तर्कसंगत आरोप करावा की 52 मध्ये आम्ही 10 दिवसात निवडणुका घेतल्या होत्या आणि आता 2 महिने होत आहे. 52 मध्ये आम्ही एवढे टप्पे केले आणि 2024 मध्ये इतके टप्पे होत आहे. मला वाटतं की 25 ऑक्टोबर ते 15 फरवरी तेव्हा निवडणूक झाली, तर मग नवीन काय आहे? ज्या पद्धतीनं राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं एक नियोजन केलेलं आहे 45+, परंतु जे आकडे सर्वेचे आले आहेत, TV9ने सुद्धा एक सर्वे केलेला आहे. यामध्ये महायुतीला 28 जागा ज्या आहेत ते मिळत आहेत, तर महाविकास आघाडीला 20 जागा आणि त्यामध्ये 28 मधल्या 17 जागा भाजपला मिळतील असा सर्वे समोर आलेला आहे. कुठेतरी टार्गेट जे ठेवलं होतं ते पार होताना दिसणार नाही का असा अंदाज आहे, काय नेमकं? नाही, हा अंदाज असतो. आपल्याला माहिती आहे की माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यावर जे म्हणून अंदाज झाले त्या अंदाजापेक्षा भारतीय जनता पार्टी किंवा महायुती किंवा NDAनी 1.5 दुप्पट जागा जिंकल्या. मग गुजरातचा अंदाज असो, बिहारचा अंदाज असो, मध्य प्रदेशचा अंदाज असो, छत्तीसगडचा अंदाज असो, पश्चिम बंगालचाही अंदाज असो. पश्चिम बंगालमध्ये तर भारतीय जनता पार्टी 0वरून 78 पर्यंत पोहोचली. हैदराबाद महानगरपालिकेमध्ये अंदाज केला 3 नगरसेवक होते, 50 नगरसेवक पोहोचले. तर माननीय मोदीजीमध्ये दिव्यदृष्टी, दूरदृष्टी आणि दीर्घदृष्टी आहे. प्रचंड मेहनत करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे आणि एक संकल्प अर्जुनासारखा घेऊन निश्चितपणे पूर्ण ताकद गावणे. तर मला असं वाटतं की हा अंदाज तुमचा आहे, हा निवडणुकीच्या अतिशय अगोदरचा आहे. आता जेव्हा मैदानामध्ये संघर्ष सुरू होईल आणि जेव्हा काँग्रेसचा खरा चेहरा हा लोकांपर्यंत पोहोचेल, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा चेहरा पोहोचेल, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो संकल्प आणि स्वप्न होतं की काँग्रेससोबत ज्या दिवशी जाईल त्या दिवशी दुकान बंद केलं पाहिजे, तर खरा शिवसैनिक हा बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो. बाळासाहेबांचा विचार हा त्यांच्यासाठी सर्वोपरी आहे. ते उद्धव ठाकरेंचं दुकान काँग्रेससोबत गेले आणि बंद करतील असा माझा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सत्ता संघर्ष झाला, 2 पक्ष फुटले, त्यानंतरची ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे, त्यामुळे मोठा रणसंग्राम पाहायला मिळेल या निवडणुकीत. एकमेकांच्या समोर आमने सामने उभे ठाकलेले दिसेल. रणसंग्राम तर एक बाजूचं आहे. फक्त माझा व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की अतिशय निम्न राजकारणातले शब्द हे कदाचित 2024च्या निवडणुकीत
महाविकास आघाडीचे नेते वापरतील आणि जनता त्या उत्तराच्या बदल्यात त्यांच्या पारड्यामध्ये व्याजासकट पराभव टाकेल. धन्यवाद सर. साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्यासोबत होते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जनता या निवडणुकीत योग्य उत्तर जे आहे ते महाविकास आघाडीला राज्यामध्ये देईल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.